मी आहे शिवानी, शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हा प्रश्न तर सगळ्यांनाच असतो। तर झटपट होणारी चिकन खिचडीची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा, सगळ्यांना आवडेल। आणि जे मुलं मुली घरापासून लांब राहतात शहरात, जसं की जॉबसाठी शिक्षणासाठी, त्यांच्यासाठी ही रेसिपी खूपच सोपी आहे। तर चला रेसिपीला स्टार्ट करूया। कुकरमध्ये मी तेल घेतले। तेल तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आणि तेलाच्या जागी तुपाचाही वापर करू शकता। त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले। शहाजिरा थोडासा जास्त टाकायचा। 2 मोठे साईजचे कांदे घेतले होते, त्याला पातळ पातळ चिरले। ते व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा। कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राउन झाला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करते। मी अगोदरच बनवून ठेवली होती। आलं लसणासोबत तुम्ही मिरची पण बारीक करू शकता, पण मी मिरची वाटली नाहीये, फक्त आलं लसणाची पेस्ट वाटली होती। आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचंय, त्याचं ते उग्रपणा जाण्यासाठी। आता मी टोमॅटो ॲड करते। इथे मी 2 कांदे घेतले होते मोठा साईजचे, तर 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरले होते। टोमॅटो कसेही चिरू शकता तुम्ही। टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचे। आता त्यामध्ये खिचडी म्हटलं की बटाटा ॲडच होणार, आणि जर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही ॲड करा। मला आवडतं म्हणून मी बटाटा ॲड केले होते। मी ते 2 बटाटे घेतले होते आणि एका बटाट्याचे मी तर 4च फोड केले होते। त्यामध्ये आता मसाले ॲड करूया। मीठ, हळद, बिर्याणी मसाला आणि घरचा लाल तिखट मसाला। तुम्ही मिरची पावडर सुद्धा ॲड करू शकता। हे सगळं व्यवस्थित आता आपल्याला परतून घ्यायचंय। मसाले जितके वेळ तुम्ही परतणार तितकीच तुमची खिचडी एक नंबर होणार। थोडीशी कोथिंबीर टाकते। खूप जणांचा प्रश्न असतो की पुदिना ॲड करायचा का? तर नाही, खिचडी म्हटल्यावर पुदिना ॲड नाही करायचा। त्यामध्ये पुदिना हा बिर्याणीला चांगला लागतो। ते ॲड केलं की मी इथं अर्धा किलो चिकन घेतलं होतं, त्यामध्ये चिकन ॲड करूयात आणि चिकन व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे। चिकन पण आपल्याला 10 ते 15 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटं मस्त बघा चिकन परतून घेतलंय। आपल्या मसाल्याला मस्त अशी तर्री पण आली। थोडंसं तूप सुद्धा ॲड केलं तरी चालतंय, पण मी मसाले भातावर या मग चिकन खिचडीवर वरूनच तूप घेते, कारण की ते खायला अजून छान लागतं। आता मस्तपैकी लिंबू पिळूया। तुमच्या चवीनुसार तुम्ही लिंबू कमी जास्त करू शकता। मी इथं पूर्ण एक लिंबू पिळला होता। असेच नवीन नवीन आणि घरगुती रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता मी 10 ते 15 मिनिटं मस्त असं चिकन, बटाटा हे सगळं मसाल्यात परतून घेतले। मध्ये आता तांदूळ ॲड करू शकता। तांदूळ तुमच्या आवडीनुसार कोणताही ॲड करू शकता। मी इन्स्टावर हा व्हिडिओ टाकला तर एका ताईंचा मला मेसेज आला होता की ताई ह्याच्यात आपण इंद्रायणी तांदूळ ॲड करू शकतो का? तर हो, नक्कीच ह्याची इंद्रायणी तांदळाची खिचडी खूप टेस्टी लागेल, कारण की इंद्रायणी तांदूळचा जरा वास येतो, तर खायलाही खूप टेस्टी लागते। फक्त एवढंच आहे की ती थोडं जी खिचडी ती थोडी अशी गिजगा होईल, कारण तांदूळ तो गिजगाच होतो। मी इथं कोलम वापरलाय। कोलम तांदूळ मोजून घ्या। मी इथं वाटीने घेतलं होतं 2 वाटी, तर ह्यामध्ये मी 4 वाटी पाणी ॲड करणार आहे। तांदूळ भांड्याला लागले होते, ते सुद्धा व्यवस्थित बघा काढून त्यामध्ये टाकलं। मस्तपैकी तांदूळ परतून घेऊया। खूप जण तांदूळ टाकण्याआधी पाणी टाकतात, पण मी कधीच असं करत नाही। मी अगोदर तांदूळ टाकते,
त्याला व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतते आणि त्यामध्ये नंतर मी पाणी ॲड करते। मी पुन्हा सांगते, कोणताही तांदूळ घ्या तुम्ही, तुम्हाला जर बिर्याणी राईस जो तांदूळ असतो बासमती तो तुम्ही ॲड केला आणि जर तो तुम्ही भिजवला तर एका वाटीसाठी 1.5 वाटीच पाणी लागतं। मी इथं कोलम घेतला होता आणि तो मी भिजवला वगैरे नाही, डायरेक्ट वापरले धुवून, तर मी त्याला 1 वाटीला 2 वाटी पाणी ॲड केले। आणि शक्यतो पाणी मोजूनच टाका, म्हणजे चिकन खिचडी एकदम परफेक्टच होईल। आता पाणी ॲड केलंय, आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। वेस्ट आपल्याला काहीच नाही करायचंय। खूप जणांना हा प्रश्न पडेल की त्यामध्ये आपण चिकन ॲड केलंय, परत बटाटा ॲड केलाय, तर तांदळापेक्षा थोडं जास्त पाणी लागेल, तर नाही, चिकन हे आरामात त्याबरोबर शिजतं, बटाटा तर शिजतो, त्यामुळे पाणी एक्स्ट्राचं टाकू नका। जेवढं तुमचे तांदूळ आहेत त्याचे दुप्पट तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करा। आता कोथिंबीर ॲड करते, पुन्हा एकदा मिक्स करते। थोडंसं पाणी चाखून बघा, तुम्हाला मीठ कमी जास्त वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता। मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं तर मी थोडंसं ॲड केलं। पुन्हा एकदा मिक्स केलं मीठ टाकल्यामुळं। मीठ चेक करण्याचे एकदम सोपा उपाय सांगते तुम्हाला। पाणी हातात घ्यायचं, टेस्ट करायचं, पाणी थोडंसं खारट लागलं पाहिजे तिथपर मीठ तुम्हाला ॲड करायचं आहे, कारण की तांदूळ जेव्हा शिजतो तेव्हा ते मीठ व्यवस्थित होतं। झाकण लावते, कुकरच्या 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवर आणि बारीक गॅसवर मी इथं 5 ते 10 मिनटं ठेवणार आहे दमला। आणि मस्तपैकी आपली बघा चिकनची खिचडी तयार आहे। राईस किती मोकळा आणि सुंदर दिसतोय, रंग पण किती सुंदर आलाय। तुम्ही या जागेवर ह्याच्यावर तूप ॲड करू शकता, कोथिंबीर ॲड करू शकता। मी मिक्स करून दाखवते तुम्हाला। मी इथे ताटात घेऊन दाखवलं नाही तुम्हाला ॲक्च्युली, कारण की माझ्याकडे एवढा वेळच नव्हता। मी सहज रात्रीच्या जेवणात खिचडी बनवत होते तर म्हटलं तुमच्यावर पण ही रेसिपी शेअर करावी। कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी, ती पण झटपट होणारी, ती मला कमेंट करून नक्कीच कळवा। आणि अशाच व्हिडिओंसाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।